हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीचे कोंबडी वडे पीठ कसं करायचं, त्याचं अचूक प्रमाण, अगदी पटकन लक्षात राहील इतकी सोपी अशी परफेक्ट रेसिपी या भागामध्ये आपण बघणार आहोत। इथे मी टम्म फुगणारे आणि खुसखुशीत राहणारे चविष्ट वडे कसे तयार करायचे, यासाठी पीठ कसं करायचं हे संपूर्ण यामध्ये दाखवलेलं आहे। आपण ज्यावेळेला दळण दळून आणतो त्यानंतर पिठाचा खमंग असा वास संपूर्ण रूममध्ये आपला पसरला की यावरून आपल्या लक्षात येतं की पिठाचं प्रमाण किती योग्य आहे। एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल। इथे तुम्ही बघू शकता किती छान असं पीठ आपलं तयार झालंय। त्यासाठी काय काय लागतं ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे। इथे आपण सगळी तयारी करून घेतलेली आहे। इथे आपण जे जे साहित्य लागतं ते काढून घ्यायचंय। त्याचं प्रमाण मी इथे परफेक्ट किती आहे ते आता सांगणारच आहे। इथे तुम्ही बघू शकता, इथे आपण तांदूळ काढून घेतलेले आहेत, चण्याची डाळ आहे, ज्वारी आहे, मुगाची डाळ आहे, त्यानंतर उडदाची डाळ घेतलेली आहे। या सगळ्या डाळी आपण निवडून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। इथे आपण धणे घेतले, जिरे घ्यायचे आहेत, बडीशोप घेतलेली आहे। हे सगळं आपण साहित्य व्यवस्थित निवडून साफ करून काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत मेथी दाणे। आता हे किती प्रमाणामध्ये साहित्य घेतलंय ते आपण बघूयात। इथे आपण तांदूळ काढून घ्यायचे, स्वच्छ धुवून एक दिवस पंख्याखाली वाळवून घेतलेले आहेत। इथे 1.5 किलो तांदूळ घेतलेले आहेत, छानपैकी वाळलेले तांदूळ आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धा किलो ज्वारी घालायची आहे। ज्वारी सुद्धा छान अशी आपण निवडून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला पाव किलो चण्याची डाळ घालायची आहे। म्हणजे 1.5 किलो तांदूळ, अर्धा किलो ज्वारी, अर्धा किलोच्या अर्ध म्हणजे पाव किलो चणा डाळ, त्याच्या अर्धी म्हणजे अर्धा पाव मूग डाळ घेतलेली आहे। उडीद डाळ सुद्धा आपल्याला अर्धा पावच घ्यायची आहे। त्यानंतर 50 ग्रॅम असे धणे आपण इथे घेतलेले आहेत। त्याच्या निम्मे 25 ग्रॅम असे जिरे आपल्याला घ्यायचे आहेत। बडीशोप सुद्धा आपल्याला 25 ग्रॅमच वापरायची आहे। त्यानंतर 5 ग्रॅम आपण इथे मेथी दाणे घेतलेले आहेत। लवंग सुद्धा आपल्याला 5 ग्रॅमच घ्यायची आहे। इथे परफेक्ट असं पटकन लक्षात होईल असं प्रमाण आपण इथे दाखवलेलं आहे। 5 ग्रॅम लवंग घातल्यानंतर मिरे सुद्धा आपल्याला यामध्ये 5 ग्रॅमच घालायचे आहे। हे परफेक्ट प्रमाण आहे। 5 ग्रॅम दालचिनी सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत। दालचिनी घालताना आपल्याला दालचिनीचे नेहमी तुकडे करून द्यायचे, म्हणजे ती चक्कीमध्ये अडकत नाही। घरघंटीवरनं जर आपण दळून आणलं तर दालचिनीचे तुकडे त्यामध्ये अडकतात, म्हणून आपण नेहमी दालचिनी बारीक तुकडे करूनच द्यायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता सगळं असं एकत्र करून झालेलं आहे। हे सगळं मिक्स करायचं आहे, आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचंय आणि घरघंटीवरनं आपल्याला हे पीठ दळून आणायचंय। आपण ज्या वेळेला हे पीठ दळायला देतो तर तिथे सुद्धा त्यांना आपल्याला सांगावं लागतं की हे पीठ खूप बारीक करू नका, आपल्याला थोडंसं रखरखीत असं हे पीठ ठेवायचं असतं। खूप असं जाड करायचं नाही, त्यामुळे वडे कडक होतात। अगदी अगदी बारीक रवा जसा असतो तेवढंच पीठ आपल्याला हे दळून आणायचंय। आता हे पीठ आपण दळून आणलेलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान असं पीठ झालेलं आहे। रंग सुद्धा खूप छान आलाय, अगदी घरभर असा छान त्याचा वास दरवळतोय, म्हणजे पीठ आपलं परफेक्ट झालेलं आहे। इथे थोडंसं रखरखीत असं पीठ आहे, तुम्हाला दाखवते मी, इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। खूप बारीक पीठ दळलेलं नाहीये। या अशा पीठ दळून आणल्यामुळे वडे आपले खूप खुसखुशीत आणि छान तयार होतात। आता इथे गरम पाण्यामध्ये मी पीठ भिजवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता कुठेही क्रॅक जात नाहीये, म्हणजे छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे। प्लॅस्टिकच्या पिशवीवरती आपण एक गोळा ठेवून असं छान वडा थापून घ्यायचा आहे, पाण्याचा हात लावायचा आहे आणि हातानेच हलक्या हाताने हे प्रेस करत करत आपल्याला वडा थापून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण याच्यात मध्ये एक होल मारायचा आहे। आपल्याला जर इथे होल करायचा नसेल तर असेच प्लेन वडे सुद्धा आपण तळू शकतो। परफेक्ट असे टम्म फुगणारे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे वडे तयार होतात। एकदा नक्की या पिठाची रेसिपी ट्राय करा। तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करायला मात्र विसरू नका। आता गटारी आहे, गटारीसाठी हा मेनू नक्कीच एकदा ट्राय करा। इथे छान असं आपलं तेल तापलेलं आहे। आता तापलेल्या तेलामध्ये आपल्याला एक एक करून वडे सोडायचे आहेत। छान तेल तापल्यानंतर वडा बघा, तुम्ही इथे बघू शकता पटकन असा वरती आलेला आहे। आता यामध्ये झाऱ्याने आपण तेल उडवत उडवत असं थोडंसं हलक्या हाताने दाबत दाबत छान असा तळून घ्यायचा आहे, त्यामुळे पटकन असा टम्म फुगलेला वडा तुम्ही इथे बघू शकता। छान असे वडे तयार होतात। एकदा या पिठाची रेसिपी नक्की ट्राय करा, आवडली की नाही ते कमेंट करून नक्की कळवा। आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा।